नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मी माग 2 दिवस अगोदर मी व्हिडिओ टाकला होता आणि त्या व्हिडिओवरती मी शेणावरती नवीन प्रक्रिया करणार आहोत, त्या गांडूळ खतासारखं आपण तयार करणार आहोत, बारीक बुगा करणार आहोत, असं मी प्रोसिजर त्याची सांगितलेली होती। तर हे आपला जो ढीग आहे तो ढीग पूर्णपणे आपण पाणी भिजवल्यानंतर तो मुरलेला आहे, पाणी पूर्ण त्याचा ढगा खालून निघालेला आहे आणि त्याला आता आवश्यकता पाणी जेवढं लागते तेवढं पूर्णपणे झालेलं आहे। तर आज आपण त्याच्यावरती आपण जे म्हणलो होतो खत टाकणार होतो, तर त्याच्यावरती आपण छिद्र करून आज खत टाकणार आहे। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। ते पाकिट आहे, हे त्या खताचं पाकिट आहे। आता तुम्ही हे पाहू शकता, हे पॉलिकल्चर म्हणून एक खत भेटते। या खताचं आपण जे ते मिश्रण करायलो, आता तुम्ही पाहू शकता हे असं मिश्रण करत आहे आपण। त्या मिश्रणामध्ये हे खत आहे, या खताचं मिश्रण आपण करून या ढगावरती ते औषध आपण छिद्र केल्यानंतर त्याच्यामध्ये टाकणार आहे। तर मित्रांनो, हे जे आपण मिश्रण करत आहे हे पूर्णपणे आपल्याला 1 घंटा याला खालवर करायचं आहे, न थांबता। 1 घंटा खालवर कशासाठी करायचं, कारण याच्यातले जे जीवाणू आहेत ते जिवंत होण्यासाठी आपल्याला पूर्णपणे 1 घंटा खालवर करायचं आहे। आपल्याला मित्रांनो हे तातं शेण घ्यायचं आहे, एका दिवसाचं असलं तरी चालते, जेणेकरून पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळावं। त्याच्यामुळे आपल्याला तातं शेण घ्यायचं आहे। शेणामध्ये अशा प्रकारे पाणी टाकल्यानंतर त्याच्यामधलं शेणाला पूर्णपणे बारीक करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला लिपण्यासाठी सोपं जावं। मित्रांनो, आपल्याला अशा प्रकारचे एखाद्या लाकडाच्या साहाय्याने छिद्र बनवायचे आहेत। जिथपर्यंत खोलवर जाईल तिथपर्यंत आपल्याला खोल छिद्र बनवायचे आहेत, जेणेकरून आपल्याला पाणी आपलं औषध त्याच्यामध्ये पूर्णपणे खाली जावं। आपण बनवलेल्या छिद्रामध्ये प्रत्येक छिद्रामध्ये आपल्याला अशा पद्धतीने औषध टाकून घ्यायचं आहे। एक हो, 2 डबे हो, तुमच्या पद्धतीनं औषध टाकून घ्यायचं आहे, तुम्ही जेवढं मिश्रण केलं त्या पद्धतीने। छिद्रामध्ये औषध टाकल्यानंतर शेणाच्या साहाय्याने त्या छिद्राला आपल्याला बुजून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला आपण जे शेणाचं पाणी बनवलं होतं त्या पाण्यानं आपल्याला अशा पद्धतीने या ढिगावरती आपल्याला टाकायचं आहे, जेणेकरून आपली बाहेरची जी हवा आहे ते मधामध्ये पास होऊ नये, त्या पद्धतीने याच्या पूर्णपणे याला कव्हर करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, तर आपण हे पूर्ण प्रोसिजर याची केलेली आहे। तर आता हे ढीग जे आहे, आता याच्यामध्ये आपण खत वगैरे टाकून झाल्यानंतर ते पूर्ण आपण शेणाचं पाणी वगैरे मारलेले आहे। तर तुम्ही पाहू शकता हे जे पूर्ण हे आता लिपल्यासारखं झालं आहे। आता आपण शेणाचं पाणी केलेलं आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवलं तसं तुम्ही प्रोसिजर पाहिली असेल कशी केली काय नाही। तर हे पूर्ण प्रोसिजर केल्यानंतर आपण याच्यावरती शेणाचा पाण्याचा वगैरे शिडकावा केलेला आहे। तर हे तुम्ही फायनली ढीग असा झालेला आहे आणि शिडकावा पूर्णपणे हे ढगाच्या खाली करायचा, जेणेकरून याच्यामध्ये हवा मिसळू द्यायची नाही। हे आता पूर्ण पॅक बंद व्हावं, हवा याच्यामध्ये जाऊ नये असं आपल्याला हे 3-4 दिवस लगातार याच्यावरती शेणाचं पाणी मारायचं आहे। आणि आता हे शेतकरी मित्रांना माहीत असते, आता शेणाचं पाणी केल्यानंतर याच्यावरती ते
भेगा वगैरे पडत असतात, ते जे छिद्र, ते छिद्र पडल्यानंतर आपल्याला परत त्याच्यावर पाणी मारायचं, जेणेकरून हे पूर्णपणे असं पॅक झाल्यासारखं बंद, आपण घरामध्ये सारवतो बघा त्या टाईपचं हे पूर्णपणे सारवल्यासारखं करायचं, जेणेकरून याच्यामध्ये हवा मिसळू नाही. आणि हे मिसळल्यानंतर हे पूर्ण पॅक झाल्यानंतर 4-5 दिवस याच्यामध्ये लक्ष करायचं, पूर्णपणे हे पूर्ण पॅक बंद झालंय, कुठं छिद्र वगैरे राहू नये, कुठं उरलेलं वगैरे राहू नये, असं करायचं आहे बघा पूर्णपणे झाल्यानंतर. आणि हे बंद राहू द्यायचं. आता हे 30 दिवसानंतर आपण याच्यामध्ये काय झालं, शेण आपलं बारीक वगैरे झालं की नाही, ते पूर्ण प्रोसिजर आपण 30 दिवसानंतर आपण हे दाखवतो. ते रोहिणी वगैरे, ते ज्या काही आळ्या वगैरे असतात त्याच्यामध्ये जे सूक्ष्म जीवाणू असतात पिकासाठी घातक, मुळ्या वगैरे खातात, ते सर्व याच्यामध्ये आता औषध टाकल्यानंतर पूर्णपणे ते मेल्या जाते. आणि खताचा जे पूर्णपणे बुगा होतो, बारीक बुगा झाल्यासारखा होतो, जसं मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे. तर हे आता पूर्णपणे आपलं कंप्लीट झालेलं आहे. तर माझा व्हिडिओ आवडला ना आवडला कमेंटमध्ये सांगा. तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.